हा, तर इथं आपण आता अनकॉम्पिटेटिव्ह इनिबिशन समजून घेतलेलं आहे. तर इथं नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन मध्ये बघा आपल्याला, सो हिअर इनिबिटर बाइंड्स विथ both free enzyme as well as with enzyme inhibitor complex. ठीक आहे, इथं फ्री एन्झाईम सोबत सुद्धा बाइंड होत आहे इनिबिटर, दॅट विल गिव्स EI complex, or it can bind with enzyme substrate complex and will gives enzyme substrate inhibitor complex. किंवा आता इथं इनिबिटर जेव्हा बाइंड झालेला असेल एन्झाईमला, तेव्हा सुद्धा इथं सबस्ट्रेट सुद्धा काय होऊ शकतो, बाइंड होऊ शकतो. बट देर इज नो फर्दर रिॲक्शन. इथं कुठलीही पुढची रिॲक्शन आपल्याला होताना दिसत नाही. ठीक आहे, नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिशनच्या केसमध्ये. सो हिअर the reaction pathway shows that the inhibitor binds both to free enzyme and to an enzyme substrate complex. ठीक है. So consequently, as with uncompetitive है ना inhibition or competition, Vmax could not be attained. आता इथं Vmax attain केली जात नाहीये. इथं पण Vmax attain केली जात नाहीये. Vmax इथं अटेंड केली जात आहे का, नाही अटेंड केली जात. ठीक आहे, हे पोहोचू शकत नाही आहे इन प्रेझेन्स ऑफ इनिबिटर. सो इट इज अनेबल टू रीच Vmax. ठीक आहे, जो इनिबिटर प्रेझेंट आहे त्याच्या प्रेझेन्समध्ये. सो Vmax could not be attained. So in pure non-competitive inhibition, Km remains unchanged. Km ची व्हॅल्यू कशी आहे, अनचेंज आहे. So the reaction rate increases more slowly at low substrate concentration than is the case for uncompetitive inhibition. Km ची व्हॅल्यू बघा इथं सेम दाखवलेली आहे. इथं Km सेम अमाउंट ऑफ Km. ठीक आहे, असं सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन ज्यावर हाफ Vmax अटेंड केलेली आहे. प्रत्येकाची Vmax आता ही ॲपरंट Vmax KI 1, ॲपरंट Vmax KI 5, म्हणजे 5 टाइम दिलेला आहे कॉन्सन्ट्रेशन. ॲपरंट Vmax 10 KI, म्हणजे 10 टाइम्स दी KI एवढं आपल्याला इनिबिटरचं कॉन्सन्ट्रेशन आपण घेतलेलं आहे. पुन्हा आपण कंपॅरिझनसाठी ग्राफ घेतलेला आहे बघा. हे टॉपिक याच्यासाठी रिवाइज करत आहे पुन्हा कारण बऱ्याचशा कन्फ्युजन असतात आपल्याला, आहे की नाही. तर ह्या सगळ्या कन्फ्युजन, कारण हा लॉंग टर्मसाठी महत्त्वाचा टॉपिक आहे. लॉंग टर्म जर PG केलं तुम्ही तर कुठेही तुम्हाला इनिबिशन येईलच. तर त्यासाठी हे व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. म्हणून पुन्हा वेगळ्या पद्धतीने आपण इथं ग्राफ घेतलेले आहे. पुन्हा सेम लाईनवर बर्ग ग्राफ जो आहे, स्ट्रेट लाईन इक्वेशनचा जो ग्राफ आहे. सो इन प्रेझेन्स ऑफ बघा, इन प्रेझेन्स ऑफ कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर याचा स्लोप काय आहे. सो इट्स स्लोप इज इक्वल टू काय असतो याचा स्लोप, Km Vmax. तर हा याचा काय स्लोप आहे. इंटरसेप्ट ऑन y axis 1/Vmax. आपण म्हटलं होतं ही चेंज झालेली नाही आहे व्हॅल्यू, है ना, ही कॉन्स्टंट आहे. इन प्रेझेन्स ऑफ इनिबिटर, दॅट इज कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर, अँड इन absence of competitive inhibitor. Then this is minus 1/Km. Km ची व्हॅल्यू काय झाली होती आपली, इन्क्रीज झाली होती, अल्टर झाली होती. दॅट इज minus 1/Km प्राईम. ठीक आहे, ही व्हॅल्यू. या गोष्टी समजून घ्यायच्या आपल्याला. अनकॉम्पिटेटिव्ह इनिबिशनमध्ये बघा कशाची व्हॅल्यू चेंज होत आहे, Vmax ची व्हॅल्यू चेंज होत आहे. जर इनिबिटरचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही वाढवलं तर
जर किंवा इनिबिटर ॲड केला तर मीडियममध्ये के एमची व्हॅल्यू पण तुम्हाला काय झालेली आहे, चेंज झालेली दिसत आहे ना, इन प्रेझेन्स ऑफ अनकॉम्पिटेटिव्ह इनिबिटर. नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिशनमध्ये के एमची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, बट सो इट चेंजेस द व्हॅल्यू ऑफ, कशाची व्हॅल्यू इथं चेंज होताना तुम्हाला दिसत आहे, Vmaxची व्हॅल्यू इथं चेंज होताना दिसत आहे. तर आता शार्टमध्ये जर इथं डायग्राम काढले, टेबल काढला इथं कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन म्हणजे वेगवेगळ्या इनिबिटरचा इफेक्ट. सो कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन, देन अनकॉम्पिटेटिव्ह इनिबिशन आणि नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन. 3 टाईपचे इनिबिशन जर पाहिले तुम्ही, तर इथं केएम म्हणजे पॅरामीटर जर पाहिलं तुम्ही, पॅरामीटर केएम आणि Vmax. कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन मध्ये कशाची व्हॅल्यू इन्क्रीज झालेली आहे, केएम. सो केएम इज इन्क्रीज. Vmax इज इक्वल टू Vmax. Vmax मध्ये कुठलाही बदल नाही आहे. सो अनकॉम्पिटेटिव्ह इनिबिशन मध्ये बघा, बोथ Vmax as well as Km both are decrease. नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन मध्ये काय होत आहे, कशामध्ये चेंज झालेला आहे, Km कसा आहे नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन मध्ये, Km इज इक्वल टू सेम. ठीक आहे, बट तर इथं कशाची व्हॅल्यू इन्क्रीज झालेली दिसत आहे तुम्हाला, किंवा डिक्रीज झालेली दिसत आहे, Vmax. सो Vmax इज डिक्रीज. ठीक आहे, इन प्रेझेन्स ऑफ नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर. तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. पुन्हा हे सिम्पल ग्राफ दिलेले आहेत आता तुम्हाला काढण्यासाठी. ठीक आहे, सिम्प्लिफाईड व्हर्जन दिलेले आहेत. आधीचे थोडेसे वेगवेगळ्या पद्धतीचे ग्राफ होते. आता हे तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचे आहेत आणि एक्झाममध्ये तुम्हाला सर्व गोष्टी लिहायच्या आहेत. इनिबिटरची डेफिनेशन लिहायची आहे, कुठला इनिबिटर आहे तर आहे ना, त्याची डेफिनेशन लिहावी लागेल, त्याची इक्वेशन लिहावं लागेल, नंतर मायकेलिस मेंटन इक्वेशन लिहावं लागेल, नंतर लाईनवर बर्क इक्वेशन लिहावं लागेल, नंतर तिथं ग्राफ तुम्हाला काढावा लागेल है ना, आणि कशामध्ये अल्टरेशन आलेलं आहे ते तिथं तुम्हाला मेन्शन करावं लागेल आणि त्याचं एक एक्झाम्पल घ्यावं लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आपण कव्हर केलेल्या आहेत. व्यवस्थित तुम्ही व्हिडिओ बघायचे आहेत. एकदा नाही समजलं तर पुन्हा बघा आहे ना. तर हे विसरायचं नाही आहे तुम्हाला. त्याची डेफिनेशन, त्याच्या वेगळ्या नोट्स तुम्हाला मिळतील. ठीक आहे, तुम्हाला तुमच्या रनिंग नोट्ससुद्धा काढायचे आहेत. नंतर त्याची इक्वेशन, प्रत्येकाचं इक्वेशन. ठीक आहे, इक्वेशन म्हणजे जी रिॲक्शन काढतो आपण आहे ना, जसं की आपण एन्झाईम कंबाईन्स विथ सबस्ट्रेट अँड विल यूज एन्झाईम प्लस प्रोडक्ट. तर ह्या पद्धतीची जी रिॲक्शन आहे इन प्रेझेन्स ऑफ इनिबिटर त्या काढायच्या आहेत तुम्हाला. ठीक आहे, पुन्हा अजून काही डिफिकल्टीज जरी आल्या तर अजून हे ॲडिशनल तुम्हाला हा ग्राफ इथं दाखवलेला आहे. तर इथं फक्त कन्फ्यूज होऊ नका. इथं अल्फा दाखवलेला आहे, बुक वेगळेला आहे यूज केलेलं. लेनिंजरचं बुक आपण इथे यूज केलेलं आहे. ही डायग्राम त्याच्यामधली आहे. तर इथं फक्त कॉन्सन्ट्रेशन त्यांनी व्हेरी केलेले आहे. अल्फा म्हणजे आपण तिथं जसं म्हटलं होतं ना, डिसोसिएशन कॉन्स्टंट इन प्रेझेन्स ऑफ इनिबिटर, कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू KI.
आणि के आय काय आहे हे तुम्हाला माहिती आहे चांगल्या प्रकारे. तर बघा के आयची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. हे बघा इथं के आय आपल्याला माहिती आहे. सो हिअर इन केस ऑफ कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन के आयची इथं व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला. नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर, अनकॉम्पिटेटिव्ह इनिबिटरमध्ये काय चेंजेस आहे तर इथं ते सर्व तुम्हाला मेन्शन केलेलं आहे. तर हे सगळं व्यवस्थित तुम्हाला समजून घ्यायचं आहे. प्रत्येक डायग्राम तुम्हाला व्यवस्थित काढायची आहे. प्रत्येक ग्राफ तुमच्यासाठी हा महत्त्वाचा आहे. ठीक आहे, आता हा पॉईंट जो आहे आपला इनिबिशनचा इथं संपलेला आहे. बाकीचे जे टॉपिक आहेत आपण ते नंतर